डोकं ठेवून ऐक, माझ्यामुळे तुलाच काय तर या जगातील कुठल्याही स्त्रीला संतान प्राप्ती होऊ शकत नाही. कारण माझ्या शरीरात इतके गुण सुधरत नाही की तुला संतान प्राप्ती होईल. अगं मी तुझ्याशी खोटं बोललो. अगं तुझं तन मनाला अगं कुठे घ्यायचं लागू नये म्हणून तुझ्याशी खोटं बोललो. अगं त्या विटॅमिनच्या गोळ्या होत्या समजलं. मला ते काही माहित नाहीये. हे बघा ते काही ऐकलं नाही तुमचं. मग तुमचा पुरावा मला पुरावा हवाय. जातो पण एक गोष्ट लक्षात ठेव, चोरी करणारा एक ना एक दिवस भेटतोच. पुरावा हवा तुला पुरावा पुरावा हवा तुला ना गेलो तो ना पुरावा देतो तुला मी. पुरावा नाटक नव्हती मला प्रलयसोबत संबंध तोडावेच लागेल. नाहीतर धनंजयला सर्व कळलंय. त्याला जर माहीत पडलं ना की माझ्या उद्या दसरा बाळ त्या प्रलयच आहे तर मला मारून टाकेल, त्याचा जीव देऊन टाकेल. नाही तेव्हा मला प्रलयाशी संबंध तोडावेच लागेल. हो मला प्रलयाशी संबंध तोडावेच लागेल. आ गया प्रणय. प्रलय तू इकडे कशाला आलास? वा वा वाटत होतं तुझ्या तोंडात माझा निघणार म्हणून की प्रलय या ठिकाणी तू कशाला आलास म्हणून. वाह रे भगवान वाह, क्या तेरे मन में समय और साला तूने ऐसी मतलब ही औरत बनाई. वाह अरे प्रलय धनंजयला सर्व कळलं रे. मला दारू पिऊन रोज मारतो, मला नको छळ करतो. मी वाईट लागून गेले त्याच्यामुळे. मला रोज विचारतो हे बाळ कुणाचं आहे कुणाचं आहे कुणाचं आहे. पण प्रलय मी माझ्या मुखावर तुझं नाव सुद्धा येऊ दिले नाही रे. तेव्हा आपल्याला आपलं भेटणं बंद करावं लागेल. स्वार्थी आहे संदीप, तू स्वार्थी आहे. कारण तुला आता दिवस भरले तुझ्या कपडे लागले वाजून त्या कणका कुसल्या गेलाय. परंतु लक्षात ठेव, जेव्हापासून मी तुझ्याशी रममाण झालो एक झालो तेव्हापासून मला तुझी ओढ लागली आहे. सांग ना कसं राहू मी तुझ्यापासून दूर. एवढंच नाही तर जेव्हा मी आंघोळ करायला जातो ना त्या आंघोळच्या पाण्यामध्ये मला तुझा चेहरा दिसत असते. एवढंच नाही तर जेव्हा मी जेवण करायला जातो ना त्या जेवणाच्या ताटामध्ये मला तुझा चेहरा दिसत असते. एवढंच नाही तर जेव्हा मी आरशासमोर उभा होत असतो ना त्या आरशासमोर मला तुझा चेहरा दिसत असतो. तुझ्याकडे दूर नाही राहू शकत रे प्रलय. खूप प्रेम करते पण आता आपलं भेटणं बंद करावं लागेल. प्रलय तू जेव्हा का मला बोलशील ना तर त्या ठिकाणी राह, पण ह्या घरी नको आता. मी त्या ठिकाणी तुला बोलतोय त्या ठिकाणी तू जिथे बोलू शकतो ते येणार. लैला मजनू का अरे सुंदर लाल सदन कर आया रे बनाओ रंगीलिया बनाओ. ठीक आहे.
तुम्ही नावच नाही केलं म्हणता. माईक थोडं पुढे आहे. ऑफिसला जायचं नाटक केलं होतं मी. मला माहित होता की मी नसताना आज तुझा यार नक्की येईल म्हणून. आणि तसंच झालं, हा? माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला लोकांनाही त्रास झाला. म्हणावं, म्हणावं, रंगरेषा म्हणावं. या बापाची माझं काय? साहेब तुम्ही LIC वाला ते मागच्या महिन्यात तुम्ही पैसे भरले नाही ना ते मी मागायला आलो. मला शिकवतोय? हे सगळं काय ऐकलंय? माझी आली. सगळं काय ऐकलंय?